The recording has started. You can see the screen also. आता हे बघा एक्झॅक्टली आपण काय करणार आहोत या क्लासमध्ये कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करणार आहोत. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला सेंटेन्सेस क्रिएशनला काही प्रॉब्लेम होणार नाही. ओके. तर आता हे बघा हा जो काही टॉपिक आहे शूडचा आपण घेतला होता. पण इन शॉर्ट मी तुमचा परत एकदा तो टॉपिक घेणार आहे. त्याचं रिझन एक आहे. कारण त्या दिवशी काय झालं माहितीये का? तुम्हाला माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हता. ठीक आहे. माझा आवाज ब्रेक होत होता. Well today. Now it's clear? Is my voice clear? Yes or no, guys? येस 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 व्हेरी गुड नो प्रॉब्लेम एट ऑल. चला तर आता हे बघा शूड मीन्स व्हॉट. ओके. पाहिजे. शूडचा जो काही मिनिंग होतो तो पाहिजे असा होतो किंवा हवा असा होत असतो. ठीक आहे. एखादी गोष्ट पाहिजे, एखादी गोष्ट हवी आहे, मला हे काम करायचं आहे, मला हे काम करायला पाहिजे, मला ते काम करायला पाहिजे. ओके. पुन्हा आपण मोठ्यांचा आदर राखायला पाहिजे. ओके. आपण शिस्तीत राहायला पाहिजे. ओके. आपण शिस्तीत राहायला हवं. अशा बऱ्याच काही आपण रस्त्याचे नियम पाळायला पाहिजेत. ओके. आपण रस्त्याचे नियम पाळायला हवेत. ओके. अशा बरेच जे काही अर्थ आहेत, बरेच जे काही सेंटेन्सेस आहेत तुम्ही त्या थ्रू बघू शकता. ओके. आणि मी जी काही तुम्हाला व्होकॅब्युलरीची पीडीएफ शेअर केली ना त्यात बरेच काही मिनिंग्स आहेत त्या थ्रू सुद्धा तुमची व्होकॅब्युलरी कंप्लीट होणार आहे. तेही तुम्ही व्यवस्थित एकदा पीडीएफ रीड करायची आहे. ओके. डेली 2-2, 3-3 पानं वाचा काही प्रॉब्लेम नाही. ओके. किंवा 10 सुद्धा पेज तुम्ही एका दिवशी वाचू शकता काही प्रॉब्लेम नाही. रोटेशनने चला. ओके. काही प्रॉब्लेम नाही. चला तर आता हे बघा येस हे आपण बघितलं आहे. आता हे बघा तुम्हाला या अगोदरही मी सांगितलं होतं जे काही आता हे बघा शूड कुड वूड काय आहेत मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत. बरोबर. मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स आणि आपण हेल्पिंग व्हर्बला सुद्धा काय म्हणत असतो आपण मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स म्हणत असतो. हेल्पिंग व्हर्बला सुद्धा. ओके. पण आता हे बघा देर इज सम डिफरन्स बिटवीन मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स अँड ऑक्झिलरी व्हर्ब्स. ओके. प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स. प्रायमरी म्हणजेच काय ते थोडक्यात मॉडिफाईड नसतात. ओके. सिंपल प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स कोणकोणते आहेत जे काही आपण टू बीचे हेल्पिंग वर्ब्स पाहिले किंवा टू हॅव चे बघितले किंवा टू डू चे पाहिले ते जे काही आहेत ते सगळे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत. ओके. सॉरी ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत. प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत. पण जे काही शूड आहे कुड आहे वूड आहे कॅन मस्ट मे माइट हे जे काही आहेत ते कोणते आहेत मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत. ओके. आता हे बघा शूड इज नथिंग बट दी पास्ट फॉर्म ऑफ 1 मिनिट. हॅलो. चलो गाईस लेट्स स्टार्ट. आता नेक्स्ट बघा आय शुड कम टू दी स्कूल ऑन टाइम. आता हे जे काही मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत ना त्याला आपण कंटिन्यू क्रियापदाचं पहिलं रूप यूज करत असतो. ठीक आहे. मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब प्लस V1 आपण कंटिन्यू यूज करत असतो. ठीक आहे. नो प्रॉब्लेम ऍट ऑल. आता हे बघा शूड इज नथिंग बट दी पास्ट फॉर्म ऑफ शाल. शूड इज नथिंग बट दी पास्ट फॉर्म ऑफ शाल. ओके. आता हे बघा शूडचं काय असतं माहितीये का शूड नंतर आपण कंटिन्यू क्रियापदाचं पहिलं रूपच यूज करणार आहोत. वूड नंतर सुद्धा आपण क्रियापदाचं रूपच यूज करणार आहोत. ठीक आहे. पुन्हा वूड नंतर सुद्धा आपण क्रियापदाचं पहिलं रूपच यूज करणार आहोत. ठीक आहे. आता हे बघा सब्जेक्ट प्लस शूड. ओके. म्हणजेच तुमचा फॉर्म्युला होणार आहे सब्जेक्ट प्लस मॉडल ऑक्झिलरी वर्ब प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. V1 प्लस ऑब्जेक्ट. 1 minute guys. आता हे बघा आय शुड कम टू दी स्कूल इन टाइम मीन्स व्हॉट मी वेळेवर शाळेला यायला पाहिजे. ओके. कम टू मीन्स व्हॉट आलं पाहिजे. ओके. कम टू मीन्स व्हॉट शाळेला. टू स्कूल मीन्स व्हॉट शाळेला. ओके. फॉर स्कूल मीन्स व्हॉट शाळेसाठी. ओके. आता नेक्स्ट बघा यू शुड नॉट क्वेरेल विथ युअर ब्रदर मीन्स व्हॉट तू तुझ्या भावासोबत भांडायला नाही पाहिजे. तू तुझ्या भावासोबत भांडायला नाही पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट बघा यू शुड कीप युअर प्रोमिसेस म्हणजेच काय तू तुझे वचन जी काही आम्हाला देतो किंवा दिले आहेत
ते तू पाळले पाहिजेत. ओके, प्रॉमिस मीन्स व्हॉट, वचन. ठीक आहे. क्वरेल मीन्स व्हॉट, भांडणं करणे. पुन्हा कीप मीन्स व्हॉट, पाळणे. ओके, ही शुड कंट्रोल हिज टेम्पर. ओके, टेम्पर मीन्स व्हॉट, राग. ओके, आणि कंट्रोल मीन्स व्हॉट, नियंत्रणात ठेवणे, नियंत्रण ठेवणे. ठीक आहे, ही शुड कंट्रोल हिज टेम्पर, त्याने स्वतःच्या रागाला नियंत्रणात ठेवायला पाहिजे. ओके, नेक्स्ट बघा. आता हे ऑलरेडी आपण घेतलेलं आहे बघा, हे तुम्ही रीड करू शकता घरी, काही प्रॉब्लेम नाही. ओके, हे तीच सेम कन्सेप्ट आहे. ओके, रन टू मीन्स व्हॉट, पळायला. एकदा रीड करा हे, ऑलरेडी आपण हे घेतलं आहे सगळं. ठीक आहे, नेक्स्ट आहे वुड. ओके, वुड, वुड इज नथिंग बट दी, वुड इज नथिंग बट दी पास्ट फॉर्म ऑफ विल. ओके, वुड इज नथिंग बट दी पास्ट फॉर्म ऑफ विल. ओके, आता वुडचा जो काही मिनिंग आहे, काय असणार आहे, असेल असा होतोय. ठीक आहे, आता हे बघा, वुड लाईक टू, वुड लाईक टू, आय वुड लाईक टू डू दिस. ओके, मला हे करायला आवडेल. आपण नाही म्हणत आय वुड लाईक टू डू दिस, आय वुड लाईक टू डू दॅट, मला ते करायला आवडेल. ओके, म्हणजेच काय, एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी, एखादी इच्छा किंवा विश व्यक्त करण्यासाठी आपण वुड लाईक टू चा यूज करत असतो. ओके, ही वुड लाईक टू नो अबाउट हिज फ्युचर. ओके, ही वुड लाईक टू नो अबाउट हिज फ्युचर, त्याला त्याचं भविष्य जाणायला आवडेल किंवा जाणून घ्यायला आवडेल. ओके, त्याला त्याचं भविष्य, अबाउट हिज फ्युचर म्हणजेच काय, त्याचं भविष्य. ओके, म्हणजेच काय बघा, वुड लाईक टू चा जो काही मिनिंग होतोय तो काय होतोय, एखादी गोष्ट करायला आवडेल. ओके, टू नो मीन्स व्हॉट, जाणून घ्यायला. नेक्स्ट बघा, वुडचा उपयोग आणखी आपण कधी करणार आहोत, दृढता किंवा दृढ निश्चय दर्शवण्यासाठी आपण वुडचा उपयोग करत असतो. जसं की ही वुड हॅव हिज ओन वे, ही वुड हॅव हिज ओन वे मीन्स व्हॉट, येस. हे बघा, एखाद्या गोष्टीचा वुडचा उपयोग डिटर्मिनेशन, दृढता किंवा निश्चय दर्शवण्यासाठी करत असतो. ही वुड हॅव हिज ओन वे म्हणजेच काय, त्याला त्याचा स्वतःचा मार्ग असायला पाहिजे. ओके, त्याला त्याचा स्वतःचा मार्ग, 1 मिनिट गाईज. हे बघा, नेक्स्ट, ही वॉज डिटरमाइंड टू हॅव हिज ओन वे. ओके, ही वॉज डिटरमाइंड मीन्स व्हॉट, त्याने त्याचा मार्ग काढायला हवा होता. ठीक आहे, त्याने त्याचा मार्ग काढायला हवा होता. ओन वे मीन्स व्हॉट, त्याने त्याचा स्वतःचा मार्ग. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा, तो खोटं बोलण्यापेक्षा मेलेलं अधिक पसंत करेल. ओके, ही वुड रॅदर दॅन डाय, रॅदर डाय दॅन टेल ए लाय. ओके, आता हे बघा, इथं फक्त तुमच्या, आता हे तुम्हाला सेंटेन्सेस पाठ नाही करायचे, फक्त तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. ओके, जेणेकरून त्या वर्डचा उपयोग तुम्हाला कशासाठी होणार आहे, तुम्हाला सेंटेन्सेस क्रिएशन करण्यासाठी होणार आहे. कारण काही काय होतं माहितीये का, असे सेंटेन्स बघितले ना की काही मुलं डायरेक्टली घाबरून जातात. ओके, तुम्ही अजिबात घाबरायचं नाहीये. कारण का, तर तुम्हाला फक्त कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आहे तुम्हाला, आणि त्या कन्सेप्टचा उपयोग तुम्हाला तुमच्या सेंटेन्सेस क्रिएशन मध्ये करायचं आहे. ठीक आहे, रेदर मीन्स व्हॉट, पेक्षा. ओके, रेदर मीन्स व्हॉट, पेक्षा. ओके, तो खोटं बोलण्यापेक्षा मेलेलं अधिक पसंत करेल. ओके, अधिक म्हणजेच काय, आता हे बघा, रेदर दॅनचा मिनिंग तुम्ही कशासाठी करत असता, एखादी गोष्टी तुलना करण्यासाठी तुम्ही करत असता. ओके, टेल ए लाय मीन्स व्हॉट, टेल ए लाय, लाय मीन्स व्हॉट, खोटं बोलणे. ओके, खोटं बोलण्यापेक्षा. नेक्स्ट बघा, आणखी इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण याचा उपयोग करत असतो वुडचा. ओके, ही सेड दॅट ही वुड गो देअर, ही सेड दॅट ही वुड गो देअर. ओके, मीन्स व्हॉट, ही वुडचा उपयोग भूतकाळातील सवय दर्शवण्यासाठी करतात. म्हणजेच मी तुम्हाला काय सांगितलं होतं अगोदर, येस, बिकॉज वुड इज नथिंग बट दी पास्ट फॉर्म ऑफ विल. ठीक आहे, आय वुड गो फॉर ए वॉक एव्हरी मॉर्निंग. ओके, 1 मिनिट, आय वुड गो फॉर ए वॉक एव्हरी मॉर्निंग. ओके, मी दररोज सकाळी चालण्यासाठी जात असे. ओके, जात असे म्हणजेच काय, भूतकाळातील एखादी सवय आहे की त्याची सवय होती भूतकाळात. ओके, आय वुड गो फॉर ए वॉक एव्हरी मॉर्निंग मीन्स व्हॉट, मी दररोज सकाळी चालण्यासाठी जात असे किंवा चालायला जात असे. ओके, फॉर ए वॉक मीन्स व्हॉट, चालण्यासाठी किंवा चालायला जात असे. ओके, चला, एक त्याची सवय होती भूतकाळातली सवय दर्शवण्यासाठी आपण आय वुड वुड यूज करू शकता. ओके, तसंच वुडचा उपयोग तुम्ही एखाद्याला, तुम्हाला रिक्वेस्ट करायची तेव्हा सुद्धा त्याचा उपयोग करू शकता. ओके, प्रश्नार्थक वाक्यामध्ये. तर तो कसा करणार आहात, वुड यू प्लीज
लेड मी युअर बुक. ओके, म्हणजेच काय, तुम्हाला आता हे बघा थोडक्यात, तुम्हाला कुठेतरी फिरायला जायचंय बरोबर, आणि तुम्हाला तुमच्या घरच्यांना एक रिक्वेस्ट करायची आहे. म्हणजेच काय, हे जे काही तुम्ही वूड युज करत आहात ना, ते जेव्हा तुम्ही रिस्पेक्टफुली तुमच्या, आता हे बघा छोट्या मुलांना तुम्ही तिथं वूड कधी जास्त करून युज करायचं नाहीये. ओके, कधी तुमच्यापेक्षा जर मोठे लोक असतील तर तुम्ही तिथं त्यांना वूड युज करणार आहात. ओके, म्हणजेच काय, तुम्हाला जेव्हा जास्त रिक्वेस्ट करायची, म्हणजेच काय, की पुढच्याने तुमची रिक्वेस्ट मानलीच पाहिजे, तेव्हा तुम्ही तिथं वूड युज करणार आहात. ओके, पुढचा असं म्हणलंच नाही पाहिजे, नाही. ओके, चला, जसं की वुड यू प्लीज लेड मी युअर बुक. कृपया तुम्ही तुमचे पुस्तक मला उसने द्याल का. ओके, कृपया तुम्ही तुमचे पुस्तक मला उसने द्याल का. आता कोण नाही म्हणणार आहे. ओके, म्हणजेच काय, तुम्हाला अधिक रिक्वेस्ट करायची, पोलाइट अतिशय नम्रतेने रिक्वेस्ट करायची आहे, तेव्हा तुम्ही तिथं वूडचा उपयोग करणार आहात, आणि ते प्रश्नार्थक वाक्यात तुम्ही त्या वूडचा उपयोग करायचा आहे. ठीक आहे, वुड यू प्लीज लिसन टू मी. कृपया तुम्ही माझं ऐकाल का. वुड यू प्लीज लिसन टू मी. वुड यू प्लीज लिसन टू मी. ओके, कृपया तुम्ही माझं ऐकाल का. ठीक आहे, नेक्स्ट बघा. वुडचा उपयोग. ठीक आहे, आता हे बघा, एखादी संभावना व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपण करतो. ठीक आहे, जसं की ही वुड बी हर हजबंड. ओके, ही वुड बी हर हजबंड मीन्स व्हॉट, तो तिचा नवरा असेल. आहे म्हटलंय का आपण, कन्फर्म म्हटलंय का, नाही, असेल. ओके, असेल, एखादी संभावना आपल्याला सांगायची. ओके, ही वुड बी डॉक्टर, तो डॉक्टर असेल. ओके, तो डॉक्टर असेल. ही वुड बी डॉक्टर, 100% तो डॉक्टर आहेच का, नाहीये. म्हणजेच काय, आपण एक संभावना व्यक्त केली, तो इंजिनियर असेल. ही वुड बी अन इंजिनियर असंही तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, ही वुड बी ए फार्मर, तो एक शेतकरी असेल. म्हणजेच काय, तुम्हाला एखादी संभावना व्यक्त करायची तर तुम्ही तिथं वुड बी चा युज करू शकता. सब्जेक्ट प्लस वुड बी प्लस ऍडजेक्टिव्ह ऑर नाउन ऑर ऑब्जेक्ट. ओके, आता हे बघा, इथं इथं काय फॉर्म्युला होणार आहे तुमचा, सब्जेक्ट प्लस वुड बी प्लस, ओके, डिरेक्टली काय येणार आहे, व्हर्ब नाही येणार, तर तिथे डिरेक्टली काय येणार आहे, वुड बी बरोबर. येस, मला तुमच्या कमेंट येस दिसत आहेत, नो प्रॉब्लेम. चला, नेक्स्ट बघा. चलो गाईस, नो प्रॉब्लेम एट ऑल. आणखी एक बघा, वुडचा उपयोग विश म्हणजे एखादी इच्छा व्यक्त करण्यासाठी करतात. ठीक आहे, आय विश दॅट ही वर आय विश दॅट ही वर हिअर. ही वर हिअर. ठीक आहे, आता मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलं होतं. ठीक आहे, तुम्ही काय म्हणाल, मॅम तुम्ही तर आम्हाला सांगितलं होतं, ओके, की जर करता एकवचनी असेल, ओके, कशामध्ये, पास्ट टेन्स मध्ये, तर तुम्ही वॉजचा युज करू शकता. मग तुम्ही इथं वरचा युज का केलाय, तुमच्या मागच्याच लेक्चरला मी तुम्हाला तिथं ती कन्सेप्ट क्लिअर करून दाखवली होती. काय कन्सेप्ट क्लिअर केली तुम्ही तुमची, की जर मी इथे असतो तर, म्हणजेच काय, इमॅजिनरी जर सेंटेन्स असतील, हायपोथेटिकल जर सेंटेन्स असतील, त्यालाच आपण हायपोथेटिकल सुद्धा म्हणतो किंवा इमॅजिनरी सुद्धा म्हणतो. ओके, आपण काही इमॅजिन करू शकतो. मी पक्षी असतो तर, मी हवेत उडालो असतो तर, ओके, असं असतं तर, तसं असतं तर, काय आहे, या गोष्टी सगळ्या इमॅजिनरी आहेत. बरोबर, जर इमॅजिनरी गोष्टी असतील तर तुम्ही तिथं काय युज करणार आहात, वर युज करणार आहात. तिथं भलेही आय असो, शी असो, ही असो. ठीक आहे, तुम्ही वरचाच युज करणार आहात, नो प्रॉब्लेम. आता हे बघा, चला, आय विश दॅट ही वर हिअर मीन्स व्हॉट, जर तो तेथे असता तर. ठीक आहे, नेक्स्ट बघा, आय वुड गेट अप बिफोर डाऊन. ओके, डाऊन मीन्स व्हॉट, पहाट. ओके, डाऊन मीन्स व्हॉट, पहाट. आय वुड गेट अप. ओके, गेट अप मीन्स व्हॉट, उठणे. आता हे बघा, एक पूर्वीची सवय आहे. ओके, भूतकाळातील सवय आहे, त्यामुळे काय घेतलं इथं, मी पहाटेच्या पूर्वी उठत असे. सध्या उठतोय का, नाही, पहाटेच्या पूर्वी उठत असे. आय वुड गेट अप बिफोर डाऊन. बिफोर डाऊन मीन्स व्हॉट, पहाटेच्या पूर्वी. नेक्स्ट बघा, यू वुड सिट नियर माय शॉप. यू वुड सिट नियर माय शॉप. ओके, तुम्ही माझ्या दुकानाजवळ बसत असत. ओके, किंवा तू माझ्या दुकानाजवळ बसत असे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, यू शुड सिंग व्हेन एव्हर यू हॅड टाइम. ओके,
तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ होता तेव्हा 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 गात असे. ठीक आहे, किंवा तुला जेव्हा जेव्हा वेळ होता तेव्हा तू गात असे. ओके गाईज, इज देअर इन डाऊट, इज देअर इन डिफिकल्टी? यामध्ये कुणाला काही डाऊट आहे का? तुम्ही कधी कधी एवढी यूज करता, सांगता येईल का? येस, सर्वांनी आन्सर द्यायचंय. एव्हरीबडी हॅज टू आन्सर मी. नो, अर्णव सर इज सेइंग नो मॅम. ओके, आणखी बाकीच्यांना सगळ्यांना डाऊट आहेत? चलो, रिक्वेस्ट. ओके, आणखी रिक्वेस्ट, पास्ट एबिलिटी, राईट. ओके, रिक्वेस्ट करण्यासाठी, कुणाला जर रिक्वेस्ट करण्यासाठी तेव्हा तुम्ही वूड प्रश्नार्थक वाक्यामध्ये वापरणार आहात, इंटरगेटिव्ह सेंटेन्स मध्ये वापरणार आहात. विश साठी, बरोबर, एखादी इच्छा, आय वुड लाईक टू, एखादी इच्छा तुम्हाला, येस, प्रोबॅबिलिटी साठी. आणखी कधी वापरणार आहात तुम्ही? हम्म भूतकाळातील एखादी सवय, राईट, म्हणजेच काय, पास्ट एबिलिटी. मी हे करत असे, मी ते करत असे. ओके, आणखी, व्हेरी गुड, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट बघा, आता भरपूर सेंटेन्स आहेत, हे तुम्ही रीड करा. ठीक आहे, सिंपल सेंटेन्स आहेत, हे तुम्ही रीड करायचे आहेत. ओके गाइस, कराल का रीड? येस ऑर नो? ही बघायचे सेंटेन्सेस एकदा रीड करणार की घ्यायचेत आपल्याला? ऍज यू विश. ओके, येस, रीड करू. ओके ओके, थोडेफार घ्यायचेत अजून. ठीक आहे, नो प्रॉब्लेम ऍट ऑल. किती वाजलेत? प्रॅक्टिस घ्यायची आहे का आज? येस ऑर नो, प्रॅक्टिस घ्यायची आहे का आज? रुपाली मॅम, प्रॅक्टिस कशावर घ्यायची? प्रॅक्टिस कशावर घ्यायची आहे आजच्या टॉपिकवर? कारण मी तुम्हाला आज टॉपिक नाही दिलाय, त्यामुळे मी विचारते कशावर टॉपिक प्रॅक्टिस घ्यायची. येस, शुड उडवर घ्यायची. ओके, नो प्रॉब्लेम. ज्यांची तयारी असेल त्यांनी ते प्रॅक्टिस करू शकता. ओके, नो प्रॉब्लेम. फॅमिली कम्युनिकेशन. ओके, ज्याला ज्याच्यावर बोलायचं त्याच्यावर बोला, काही अडचण नाही. ठीक आहे, पण एकदा ना आपण एवढं एक टॉपिक घेऊयात अगोदर हा. ठीक आहे, एकदा कन्सेप्ट तुमची क्लिअर करते. एकदम इझी आहे बघा, काही अवघड नाही, कारण आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिसच इम्पॉर्टंट आहे. तुमच्या फक्त मी कन्सेप्ट क्लिअर करते तुमच्या, पण असं नाहीये की तुमचे सेंटेन्स घेत नाहीये. कन्सेप्ट क्लिअर करता करता सुद्धा तेवढे सेंटेन्स आपण घेतोय. ओके, चलो नेक्स्ट बघा. येस, ही वुड ऍड्रेस अस ऍज अ टीचर. ओके, हे बघा, ऍज अ टीचर मीन्स व्हॉट? शिक्षकासारखा आम्हाला भाषण देत असे. भूतकाळातली सवय त्याने इथं वापरली. फास्ट घेणारे मी सेंटेन्स एकदम. ओके, चला. ही वुड ऍड्रेस अस, आम्हाला. ओके, ही वुड ऍड्रेस अस मीन्स व्हॉट? आता इथं ऍड्रेस जो काही मिनिंग आहे ना, तो भाषण घेतलाय त्यांनी. ओके, ही वुड ऍड्रेस अस ऍज अ टीचर, म्हणजेच काय, शिक्षकासारखा. शी वुड ड्राईव्ह स्कूटर बट शी हॅड ए कार. ओके, तिच्याकडे कार होती पण ती स्कूटर चालवत असे. शी हॅड ए कार, तिच्याकडे कार होती पण ती स्कूटर चालवत असे. अगोदर तिच्याकडे कार होती पण तरीही ती स्कूटर चालवत असे. ओके, म्हणजेच काय, इथे भूतकाळातील सवय त्यांनी व्यक्त केली. नेक्स्ट बघा, इट वुड ड्रिंक मेडिसिन, तो औषध पीत असे. समजलंय का आता? बऱ्याच लोकांना वूड बद्दल ना काय असते, कन्फ्युजन असतं बघा. ठीक आहे, नेक्स्ट बघा. हम्म येस, ते औषध पित असे. एक पास्ट एबिलिटी शो केली त्यांनी. वी वुड ट्राय टू टीच, आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करत असायचो. ओके, असे. दे वुड स्मोक लास्ट इयर, ते गेल्या वर्षी धूम्रपान करत असत. ओके, एक भूतकाळातल्या सवय व्यक्त केल्यात. एकदम सिंपल आहे, काही अवघड नाहीये. ओके, मला वाटतं तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले तसं. दे वुड गिव्ह अन एक्स्ट्रा हाफ आवर, डॉक्टर अधिकचा अर्धा तास देत असे. ओके, माय पॅरेंट्स वुड हेल्प नीडी. ओके, माझे आई वडील गरजूंना मदत करत असे. भूतकाळातल्या सवयी व्यक्त केल्यात. ओके, आय वुड अकंपनी माय मदर टू टेम्पल एव्हरी इव्हनिंग, मी माझ्या आईसोबत दररोज मंदिरात जात असे. ओके, यू शुड सिट इन दी बाल्कनी, तू गॅलरीमध्ये बसत असे, तुम्ही गॅलरीमध्ये बसत असत. यू शुड गो हिज अंकल्स हाऊस, अंकल्स मीन्स व्हॉट? अंकलच्या. येस्टरडेज, कालचा. टुमॉरोज, उद्याचा. टुडेज,
आजचा, सिस्टर्स बहिणीचा. ओके. जेव्हा असं अपॉस्ट्रोफीचं साइन येणार आहे ना, तेव्हा त्याचा मिनिंग काय होणार आहे? अपॉस्ट्रोफीचं साइन असल्यावर चा असा मिनिंग होणार आहे. ओके. ते थोडक्यात पोझिशन असा मिनिंग होतो त्याचा. ठीक आहे. ही वुड गो टू दी मार्केट, तो बाजारात जात असे. ही वुड गो टू दी मार्केट. ओके. नेक्स्ट बघा, शी वुड मेकअप, ती रंगरंगोटी करत असे. शी वुड मेकअप. चाइल्ड वुड सिट ऑन फर्स्ट बेंच, बाळ पहिल्या बाकावर बसत असे. वी वुड ईट ऑल काइंड ऑफ थिंग्स, आम्ही सर्व प्रकारचे पदार्थ खात असो असे. दे वुड मेक मॅट्स ऑफ कोकोनट लिव्स, ते नारळांच्या पानांची चटई बनवत असत. ओके. आता तुमच्या रिक्वेस्ट नुसार आपण घेतले बरं सगळे सेंटेन्सेस, बरेच सेंटेन्स घेतले. ठीक आहे. नेक्स्ट बघा, यू डू प्ले चेस व्हेन यू लिव्ह ऍट अग्रा, जेव्हा तू आग्रा येथे राहत होता तेव्हा तू बुद्धिबळ खेळत असे. यू वुड सिप टी ऍट 6 AM, तुम्ही 6 वाजता चहा पित असे. ओके. तू 6 वाजता चहा पित असे. ही वुड रीड न्यूजपेपर लाऊडली, तो मोठ्याने वर्तमानपत्र वाचत असे. शी वुड चीट हर फादर, ती तिच्या वडिलांना फसवत असे. इट वुड गिव्ह देम स्वीट्स, ते त्यांना खाऊ देत असे. ओके. मला वाटतं तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले. एम आय राईट? येस ऑर नो? हे जे काही आहे ना यूज टू त्यालाच रिलेटेड आहे बरं. ओके. चला, नाव इज देअर एन डाऊट? यामध्ये कुणाला काही डाऊट आहे का? सो आय कॅन प्रोसीड. येस गाईज. शॅल आय गो अहेड? कन्सेप्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण वूड मध्ये ना खूप जणांना डाऊट असतो. ओके. वूडची कन्सेप्ट. शुड म्हणजे काय? एकदम सिंपल आहे, पाहिजे, हवं आहे. ओके. नो प्रॉब्लेम. चला, आता यूज टू चा एकदम सिंपल मिनिंग आहे. वूड आला, यूज टू आला की वूड गेला. वूड तुम्ही, हे बघा, यूज टू जो काही आहे ना, तुम्ही वूडच्या जागी यूज करत असता. ठीक आहे. म्हणजेच काय बघा, यूज टू म्हणजेच काय? तो असे. यूज टू सुद्धा तुम्ही यूज कधी करणार आहात? यूज टूचा यूज भूतकाळातील एखादी सवय दाखवण्यासाठी. जसं की मी चहा पित असे. आय यूज टू टी. आय यूज टू टेक टी. ओके. आय यूज टू टेक टी असं येऊ शकतं ना. एम राईट? ओके. आता हे बघा, वाक्यातील उड टाकून, आता हे बघा, एकदा मी तुम्हाला जे काही सांगितलं आहे, यूज टू तुम्ही कधी यूज करताय? जेव्हा तुम्हाला एखादी भूतकाळातली सवय दाखवायची तेव्हाच तुम्ही वुड यूज टू यूज करणार आहात. जसं की एखाद्याला रिक्वेस्ट करायची, तुम्ही यूज टू यूज करणार नाहीत. ठीक आहे. तुम्ही यूज टू यूज करणार नाही जर तुम्हाला एखाद्याला रिक्वेस्ट करायची आहे. म्हणजेच काय, एखाद्याला विनंती करायची आहे. ओके. तुम्ही एखादी प्रोबॅबिलिटी दाखवायची आहे, तुम्ही यूज टू नाही यूज करणार. भूतकाळातील सवय दाखवण्यासाठीच फक्त तुम्हाला यूज टूचा यूज करायचा आहे. ओके. येथे हे बघा, वाक्यातील वुड काढून टाकावे लागते. ओके. वाक्यातील ऑलवेज काढून टाकावे लागते. ओके. वाक्यातील ऑज ऑर वर इन द हॅबिट ऑफ, हेही काढावे लागते. ओके. म्हणजेच त्याच्या जागी आपण फक्त यूज टूचा यूज करावा लागतोय. ठीक आहे. वरीलपैकी कोणतेही वाक्य आले असल्यास त्यास काढून त्याच्या ऐवजी यूज टू लिहावं लागतं. ओके. यूज टू हे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब असल्यामुळे त्यांच्या नंतर नेहमी क्रियापदाचे पहिलेच रूप येते, जे की मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं. ओके. कंटिन्यू आपण त्याच्यावर क्रियापदाचं पहिलंच रूप यूज करत असतो, कोणतेही मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब येऊ द्या. ओके. येस. पण मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब नंतर जर हॅव आला तर मात्र तुम्हाला व्ही थ्री यूज करावं लागतं, क्रियापदाचं तिसरं रूप यूज करावं लागतं. ठीक आहे. यू कॅन सी हिअर, लुक ॲट दी स्क्रीन. सब्जेक्ट प्लस यूज टू प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट, subject plus would plus V1 plus object. Okay. Or subject plus was or were in the habit of. Okay. Plus V1 plus ing plus object. म्हणजेच काय, सेंटेन्स मध्ये was in the habit of प्लस V1 प्लस ing आला तरही तुम्ही ते काढून टाकणार आहात. मोस्टली तुम्ही ह्याच्या फंद्यात पडू नका, फक्त ही कन्सेप्ट ध्यानात ठेवा. ओके. ध्यानात ठेवायचे असं ठेवा, अगर ठेवू नका. ओके. स्टुडंट असाल तर ध्यानात ठेवा, जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करत असेल त्यांनी हे ध्यानात ठेवा. अदरवाईज तुमच्या बाकीच्या लोकांसाठी हे इम्पॉर्टंट नाहीये. ओके. चला, बाकीच्यांसाठी फक्त हेच इम्पॉर्टंट आहेत, पहिले दोन फॉर्म्युले. आय वॉज इन द हॅबिट ऑफ प्लेइंग चेस. काय घेतलं इथं? ऑज इन द हॉबिटच्या जागी यूज टू घेतलाय. ठीक आहे. ऑज इन द हॅबिट ऑफ प्लेइंग च्या जागी काय घेतलाय डायरेक्टली?
यूज टू घेतला आणि यूज टू नंतर प्ले यूज केलाय. ठीक आहे, एकदम सिंपल आहे, तुम्ही रीड करू शकता घरी. नेक्स्ट बघा, एक सेंटेन्स आपण ऑजचं घेतलंय, इन हॅबिट ऑफ. नेक्स्ट नेक्स्ट बघा, चाइल्ड वुड क्राय. चाइल्ड वुड क्राय म्हणजेच काय, मुलगा किंवा मूल रडत असे, मूल रडत असे. चाइल्ड यूज टू क्राय. ठीक आहे, एक पास्ट मधली सवय आहे, भूतकाळातील सवय आहे. वी वुड गिव्ह देम स्वीट्स. ओके, आम्ही त्यांना स्वीट देत असे. ओके, आपण त्यांना म्हणजे काय, आपण त्यांना स्वीट देत असायचो. ओके, त्याच्या जागी काय येणार आहे, वी यूज टू गिव्ह देम स्वीट्स. ठीक आहे, चलो गाईज, नाव इज देर इन डाऊट, इज देर इन डिफिकल्टी. एकदम सिंपल आहे, एकदा रीड करू शकता, काहीच अवघड नाही. ओके, चला आता यातमध्ये काही डिफिकल्टी आहे का? आर यू गेटिंग माय पॉइंट? नो नो नो, कन्सेप्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, अर्णव सरांना खूप घाई झाली आहे. मॅम प्लीज टेक प्रॅक्टिस. तुमची जी काही स्क्रीन आहे, स्टॉप करू का? की स्क्रीनच्या आधारे तुम्हाला सेंटेन्स बनवायचे? येस ऑर नो गाईज? स्क्रीन शेअरिंग स्टॉप करू का? Shall I stop the screen? Shall I stop the screen sharing? Yes or no? As you wish, no problem at all. You can make these sentences by using the screen. Okay? नाही करायची. Okay, no problem. One minute, guys. 1 minute. पण चलो guys, who want to speak now? कुणाला आता बोलायचं आहे? Who want to speak? Who want to speak? Who want to speak, guys? Who want to speak? Chalo, you have to raise your hands. Arnav sir, please unmute yourself. Arnav sir. Yes, unmuted. Yes, okay, no problem. अनम्यूट सर, तुम्हाला कोणत्या टॉपिक वर बोलायचं आहे? Any topic. ओके, नो प्रॉब्लेम, यू कॅन स्पीक. Alone only. हॅलो. Hello. हा सर, यू कॅन स्पीक. कोणत्या Miss, टॉपिक वर बोलायचं तुम्हाला? Miss, I can't get any partner. ओके ओके, आय विल गिव्ह यू, नो प्रॉब्लेम. हु वॉन्ट टू स्पीक? चैत्रादी मॅम, प्लीज अनम्यूट युअरसेल्फ. चैत्रादी मॅम. चैत्रादी. ओके. चैत्राली मॅम, Yes. please ask some question to Arnav sir. Okay. Good evening, Arnav sir. Am I audible? Yes, yes ma'am, you are audible. Yes ma'am, you are audible. 1 minute. Okay. Arnav sir. 1 minute. Arnav sir, please unmute yourself. Arnav sir. Yes. Yes. Now you can speak. ओके, मी मराठीत वाक्य सांगते, तुम्ही इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करा. Yes ma'am. ओके.
ओके. मी निघायला पाहिजे. I should go now. आय हॅव लिव्ह नाऊ पण येतं ना मॅम? येस. गो म्हणजे जायला आणि लिव्ह म्हणजे निघायला. येस, काही प्रॉब्लेम नाही. ओके. काही प्रॉब्लेम नाही मॅम, काही प्रॉब्लेम नाही. तरी पण ते घेऊ शकतात सर, काही अडचण नाही. ओके. ते वाया घालवू नका. You should not waste it. ओके. तुला का उशीर झाला? Why you are late? थोड्या वेळानंतर. After some time. मी तुझ्याशी सहमत आहे. आय अग्री विथ यू. आय अग्री विथ यू. I am agree with you. एम नाही म्हणायचं सर, अग्री. आय अग्री. I agree with you. येस. ओके. अग्री फक्त अग्री. ओके. त्याच वेळी त्याच दिवशी. That day. Wait. You can repeat again. त्याच वेळी त्याच दिवशी. And on that time and on that day. ओके. आज मला बरे वाटत नाही. I'm not feeling well today. ओके. रेल्वेला उशीर झाला. The rail has come late. The railway has come late. ओके. सर्व काही बंद आहे. All shops are closed. नाही, मी फक्त बोलले सर्व काही बंद आहे. एव्हरीथिंग. Everything is closed. ओके. खूप छान. Very good. आरामात बसा. Sit comfortable. ओके. तुम्हाला काय विचारायचं असेल तुम्ही विचारा. रामची उंची मोठी आहे. राम वॉज व्हेरी टॉल. राम्स हाईट व्हेरी टॉल. Was very tall. मी औषध घेतले. आय टेक अ मेडिसिन. ती काच फुटली होती. आय टूक मेडिसिन. ओके. आय टूक मेडिसिन. ती काच फुटली होती. देअर ग्लास आर ब्रेक. The mirror was break. ओके. द मिरर वॉज ब्रेक. फिल्टर बंद पडला. हॅलो. फिल्टर वॉज स्टॉप. The shop was open. सर ऍक्च्युली आता तुम्ही दोघांनी पण एकमेकाला क्वेश्चन विचारलेत ना, तुम्ही फक्त मॅमला क्वेश्चन विचारा आता थोडेसे, ठीक आहे? कारण अजून आपल्या दुसरे पण सिरीज होते. दुकान उघडे होते. शॉप वॉज ओपन. कपाट तुटले होते. कबर्ड वॉज ब्रेक. ब्रोक. दरवाजा तुटला असेल.
Door was broke. ऑज नाही येणार मॅम. काय ट्रान्सलेट येते आता जरा? हे बघा मॅम, असं येऊ शकतं ना, डोअर वुड ब्रेक, ओके असं येऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही. ओके. डोअर वुड ब्रेक. हम्म. ओके. ओके, नो प्रॉब्लेम. अरविंद सर आणि आरती मॅम, छान ट्राय होता तुमचा दोघांचा सुद्धा, जबरदस्त. ओके, व्हेरी गुड. थँक्यू. येस मॅम, वेलकम. अर्णव सरांचा पण खूप छान होता. नेक्स्ट आरती मॅम, आरती घोरपडे मॅम. येस मॅम. मॅम तुम्हाला एकटीला बोलायचंय की दुसरे कोणी हवंय तुमच्यासोबत? मी क्वेश्चन विचारते मराठीतून, इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतील. ठीक आहे, चालेल. गणेश सर प्लीज अनम्यूट युअरसेल्फ. गणेश सर प्लीज अनम्यूट युअरसेल्फ. येस येस मॅम, विचारा सरांना. गुड इव्हनिंग एव्हरीवन. गुड इव्हनिंग सर. Yes, ma'am. तो शेतकरी Can you असेल. ask third question? He would farmer. तो शेतकरी असेल. ही वुड बी अ फार्मर. He would be a farmer. मी वेळेवर शाळेला आलो पाहिजे. आलं पाहिजे. मी वेळेवर शाळेला आलं पाहिजे. Hello. I should come on time to School. I should कम टू स्कूल इन टाइम. come to school in time. ओके. तो बाजारात जात असे. He should be on market. तू आंबे विकायला पाहिजे. You should be a sell mango. तो तिचा नवरा असेल. He should her husband. असेल ला उड असते ना. ही वुड Sorry. He बी हर He हजबंड. would be her husband. मी पहाटेच्या पूर्वी उठत असे. I would be wake up morning before morning. तू गॅलरीमध्ये बसत असे. तो का? तू गॅलरीमध्ये बसत असे. You would sit in a balcony. ओके. तुम्ही तुमचे वचन पाळले पाहिजे. तुम्ही तुमचे वचन पाळले पाहिजे. Okay. You would शुड पाहिजे म्हणलं शुड. यू okay. शुड कीप You युअर should प्रॉमिस. okay. तू दररोज व्यायाम केला पाहिजे. You should एक्सरसाइज. exercise every morning. ओके. दररोज म्हणजे डेली. ओके. Daily. Okay. You should exercise daily. Okay. त्याने औषध पिले. He drink drug.
मॅम ड्रिंकचा पास्ट ड्रंक काय सर? ड्रंक 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 Drunk. Okay. त्याने आंबा खाल्ला. मॅम ऐका ना, आता ना सर तुम्हाला काही क्वेश्चन विचारतील, ठीक आहे? ओके मॅम. सर की अजून तुम्हाला काही क्वेश्चन विचारायचे? नाही विचारा सर. सर मॅमला काही क्वेश्चन विचारा. हॅलो हॅलो हॅलो. येस मॅम सर. हॅलो. गणेश सर नाही येत वाटतं. अरविंद सर प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. अरविंद सर प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. हा काही क्वेश्चन विचारा बरं मॅमला तुम्ही मराठीमधनं. ती बघून पण Yes. विचारू शकता, ठीक आहे? बघून पण विचारा, काही अडचण नाही. गांधीजी सकाळी चालत आहे. गांधीजी वुड गो फॉर वॉक इन द मॉर्निंग. गांधीजी लोक चालत आहे म्हटलेत ते मॅम. चालत आहे म्हटल्यावर उड नाही येणार बघा. हा गांधीजी वॉक. हा सॉरी. लोक कामानंतर दारू पीत असतील. असे असे म्हणा मॅम. असे असे म्हणजे काही ही उड. पीपल्स वुड टेक वाईन आफ्टर वर्किंग. ओके नो प्रॉब्लेम. ती रंगोटी करत असे. शी वुड बी रंगरंगोटीला मॅम. शी उड कलर. ओके. कलर और तो- पेंटिंग पण म्हणू शकता मॅम. ओके. तो बाजारात जात आहे. ही वुड गो टू द मार्केट. उड नाही मॅम, आहे म्हटले ते. आहे Oh, जात आहे म्हणजेच काय कंटिन्युअस टेन्स झाला, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ही इज गोइंग टू मार्केट. हा ही इज गोइंग टू मार्केट. मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा खूप काम करत असे. I would work when I was at school. व्हेरी गुड. बाळ पाहिल्या बाकावर बसत असे. Child would sit on the first bench. व्हेरी गुड. तुम्ही त्याच्या काकाच्या घरी जात आहे. You would go to his uncle house. तू गॅस तू गॅलरी मध्ये बसत असे. You would sit in the gallery. व्हेरी गुड. मी ट्युशनला जात आहे. I am going to tuition. मी शाळेत काम करत असे. I would work in the school. मी शाळेत लिहित आहे. I am writing in the school.
मी आजारी करत आहे. सॉरी, आजारी करत आहे. आजारी आहे ते. तू मी आजारी करत बिमार पाडच कर. मी आजारी आहे. मी आजारी आहे. सर, दुसरा क्वेश्चन विचारा. वाक्य. मी आजारी आहे. आय एम अ सिक. मी सकाळी लवकर उठतो. आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. व्हेरी गुड. येस. माझा भाऊ 6वीला आहे. माय ब्रदर इज इन 6th स्टँडर्ड. व्हेरी गुड. आता मॅम तुम्ही त्यांना काही क्वेश्चन विचारा. ओके मॅम. येस, पण त्यांना एवढे अवघड नका विचारू. त्यांनी जेवढे तुम्हाला अवघड विचारले. ठीक आहे. 20 विचारा ना. तो शाळेला जातो. He was going to school. काय नाव? ही गोज टू स्कूल. जातो म्हणल्यावर मॅम पास्ट टेन्स झाला ना का? नाही, म्हणजे जातो past. म्हटल्यावर सिम्पल प्रेझेंट टेन्स झाला मॅम. गोज येईल. गोज. गोज येईल. तो शाळेला जात आहे. तो शाळेला जात आहे. He is going to school. येस. तो शाळेला गेला असेल. He was going to school. गेला असेल. असेल म्हणल्यावर मॅम फ्युचर मध्ये असेल येणार ना? काय म्हटलं मॅम? तो शाळेला गेला असेल. येस मॅम. फ्युचर टेन्स येईल. हॅड येणार ना? नाही मॅम. गेला असेल ना तो परफेक्ट टेन्स येईल बघा. परफेक्ट. फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स. ही विल हॅव गॉन टू स्कूल. ओके मॅम. ओके. तो जेवण करतो. क्या बोले मैम? तो जेवण करतो. He eats food. ओके. ओके मॅम. दुसरे कोणतरी विचारतील त्यांना प्रश्न. थँक्यू. वेलकम. थँक्यू सो मच टू ऑल. विल स्टॉप हिअर. ओके. बाय एव्हरीवन. आजच्या टॉपिक मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही मॅम. ओके. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तर आता हे बघा आपला टॉपिक काय झालेत आता. मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स मधले आपले 3 टॉपिक झालेत. ओके. यूज टू, वुड आणि शुड. तर उद्या आपण कुड हा टॉपिक घेऊयात. ठीक आहे. आणि परवा आपण मे, माईट, मस्ट हा एक टॉपिक घेऊयात. ओके. कारण ते तुम्हाला जास्तीत जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. मॅडम, हा बोला. बारीक वर्ड्स द्या की मला. छोटे छोटे. सर तुम्हाला हे बघा दिलेले आहेत ना मग आम्ही व्होकॅब्युलरीची एक पीडीएफ दिली आहे ना त्यात चेक करू शकता तुम्ही. ठीक आहे. आहे ना. मी आहे. ती तुमच्यासाठी ना इम्पॉर्टंट आहे बघा ती पीडीएफ. म्हणजे प्रॅक्टिससाठीच का? अच्छा. अच्छा मॅम. ठीक आहे चालेल. काही प्रॉब्लेम नाही. उद्यापासून आपण तुम्हाला छोटे छोटे सेंटेन्स देऊयात. ओके. इंग्लिश विचारूयात फक्त. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. चालेल. हो मॅम. अच्छा, कधी तू